मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्यावर विश्वास ठेवते. ती तिच्या मनातल्या गोष्टी सांगते. ती तुमच्या समोर कमजोर होते. ती तुमच्याशी तिचं आयुष्य शेअर करते. पण एक प्रश्न आहे, तुम्ही त्या विश्वासाचं काय करता? आजचा हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे पुरुषांसाठी एक थेट, प्रामाणिक आणि गरजेचा संदेश. कारण विश्वास मिळवायला आयुष्य लागतं आणि तो तोडायला फक्त एक क्षण पुरतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेली एक गोष्ट कदाचित एखादं नातं वाचवू शकते. मित्रांनो, स्त्रीचा विश्वास म्हणजे काय? तो फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणणं नाही. स्त्रीचा विश्वास म्हणजे तिच्या भीती तुमच्यासमोर मोकळ्या करणं, तिच्या जखमा तुमच्यावर सोपवणं आणि स्वतःला तुमच्या हातात सुरक्षित मानणं. पण बऱ्याचदा पुरुष त्या विश्वासाचं महत्त्व उशिरा समजतात आणि जेव्हा समजतं तेव्हा उशीर झालेला असतो. मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्यावर विश्वास ठेवते. तिच्या गोष्टी बाहेर सांगू नका. ही सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. स्त्री जेव्हा तिच्या आयुष्यातल्या गोष्टी, तिच्या मनातल्या भीती, तिच्या भूतकाळातल्या वेदना तुमच्याशी शेअर करते, तेव्हा ती कथा सांगत नसते. ती स्वतःला उघड करत असते. त्या गोष्टी मित्रांना सांगणं, विनोद म्हणून वापरणं किंवा कुणासमोर उल्लेख करणं हे फक्त चुकीचं नाही, हे विश्वासघात आहे. कारण ज्या गोष्टी ती जगापासून लपवते त्या तिने तुमच्यावर सोपवल्या असतात. एक छोटी कथा. ती म्हणाली होती, हे कुणालाच सांगू नकोस. आणि काही दिवसांनी तिलाच कुणाकडून ऐकायला मिळालं, तू तर असा आहेस ना. त्या एका वाक्याने ती रडली नाही, ती ओरडली नाही, ती फक्त शांत झाली. आणि लक्षात ठेवा, स्त्री जेव्हा शांत होते तेव्हा नातं आधीच तुटायला सुरुवात झालेली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मित्रांनो, तिच्या भावनांवर हसू नका. पुरुष अनेकदा म्हणतात, अगं एवढंच ना, यात काय एवढं, तू फारच इमोशनल आहेस. पण स्त्रीसाठी ती भावना छोटी नसते. तिला जे दुखतं, तिला जे वाटतं, ती जे अनुभवते ते तिच्यासाठी खरं असतं. तिच्या अश्रूंवर हसणं, तिच्या रागाला नाटक समजणं, तिच्या वेदनेला ओव्हर ड्रामा म्हणणं, हे सगळं तिच्या मनावर खूप खोल जखम करतं. लक्षात ठेवा, स्त्री रडते कारण तिला काळजी असते. ती रागावते कारण तिला अपेक्षा असते. आणि ती गप्प बसते कारण तिला खूप दुखावलेलं असतं. मित्रांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिच्या शांततेकडे दुर्लक्ष करू नका. हा सर्वात धोकादायक टप्पा आहे. स्त्री सुरुवातीला बोलते, समजावते, भांडते, रडते, पण एक वेळ अशी येते जिथे ती गप्प बसते. तक्रार करत नाही, प्रश्न विचारत नाही, भांडण करत नाही. आणि पुरुष म्हणतो, आता तर सगळं ठीक आहे. पण सत्य असं आहे, आता सगळं संपत आलेलं असतं. तिची शांतता म्हणजे ती आतून हार मानलेली असती. मित्रांनो, पुरुषांना न कळणारी एक गोष्ट, स्त्री एकदम नातं सोडत नाही. ती वारंवार स्वतःला समजावते, स्वतःला दोष देते, आणखी एक संधी देते. पण जेव्हा तिचा विश्वास तुटतो तेव्हा ती मनाने आधीच दूर केलेली असते. विश्वास तुटल्यावर काय होतं? स्त्री जास्त प्रश्न विचारत नाही, जास्त अपेक्षा ठेवत नाही, जास्त त्रास देत नाही, पण ती आतून कायमची बदलते. ती पुन्हा तशी मोकळी राहत नाही, तशी हळवी राहत नाही, तशी विश्वासू राहत नाही. मित्रांनो, जर एखादी स्त्री तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही नशीबवान आहात. कारण
आजच्या जगात विश्वास ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. विश्वास जपायचा असेल तर काय करा? तिचं ऐका, मध्येच तोडू नका. तिच्या भावनांना मान द्या. तिच्या गोष्टी सुरक्षित ठेवा. तिच्या शांततेमागचं कारण समजून घ्या. ती चुकीची आहेस म्हणण्याआधी तुला का असं वाटलं हे विचारा. मित्रांनो, स्त्रीचा विश्वास फक्त नातं टिकवण्यासाठी नसतो, तो तिच्या आयुष्याचा एक मोठा निर्णय असतो. जर तिने तो तुम्हाला दिला असेल तर समजा तिने स्वतःचं मन तुमच्या हातात दिलं आहे. तो विश्वास जपा, कारण विश्वास गमावलेली स्त्री परत येते, पण पूर्वीसारखी कधीच नसते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत प्रामाणिकपणे सांगा आणि अशाच सत्य, भावनिक आणि नात्यावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या, थेट आणि वास्तव विषयासह.